हाय. होपफुली. आता बघ, ओ गॉड, खरंच ऍक्च्युली का असं होतं मला खरंच कळत नाहीये, पण सो सॉरी शी. कारण मी पण इतके प्रयत्न करत होते, मी वायफाय आणि नेटवर्क आणि याच्यावर, तर आय थिंक आता फायनली झालं. लेट्स होप. हो, आता होईल चांगलं असं मलाही वाटतं आहे. सो पुढचा ताई तुझ्यासाठी माझा प्रश्न असा आहे की जेव्हा तू सगळ्यात पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होतास. उफ, उफ, उफ. ओ गॉड. नाही. आहे आहे आहे. आहे. होत आहे हळूहळू. सो जेव्हा तू कॅमेरा पहिल्यांदा फेस केला होतास तर तेव्हाचा तुझा एक्सपिरियन्स म्हणा किंवा तो किस्सा कसा होता, कसं वाटलं होतं तुला? मला घरी पळून जायचं होतं पहिल्यांदा कॅमेरा फेस केल्यानंतर. फू बाई फू चालू होतं तेव्हा झी मराठीवर, आणि अतुल हम्म. तोडणकर हे विनर होते तेव्हाचे. आणि अतुल हा. तोडणकर यांच्या बरोबर माझा पहिला सीन होता. ओके. आणि जरा अवघड होता तो सीन, पहिला सीन. त्याच्यानंतर डायलॉग्स बोलायचे होते, आणि तिथे आम्ही भोरमध्ये शूट करत होतो उन्हात. आणि त्यात अतुल तोडणकर यांच्याबरोबर पहिला सीन, ऑलरेडी जरा प्रेशर की शिट, हे विनर आहेत फू बाई फूचे, आणि मग आपल्याला कसं होणार. आणि आणि मी इतकी चुकले, मी इतकी चुकत होते, आणि मी इतके टेक्स दिले त्या डायलॉगच्या सीनला. कारण का ते खूप खूप डायलॉग्स होते, आय रिमेंबर. आणि तो असा छान सीन होता, म्हणजे असा एक हिरोईनचा हम्म. सीन असतो ना, तसा सीन होता. पण तेव्हा मला असं वाटलं, आपल्याकडून होणे नाही, हे नाही आपलं काम. सो मला लिटरली घरी पळून जायचं होतं, म्हणजे रडू वगैरे यायचं मला, कारण की आपल्याला जमत नाहीये, किंवा आपण एम्बॅरेस्ड होतो ना, की सगळे बघत हम्म. असतात. आणि कधी कधी असं होतं की हिला लीडला घेतलं, हिला असं. सो जरा ते टेन्शन होतं. पण टीम इतकी अमेझिंग होती माझी. सगळेच ऍक्टर्स आणि डिरेक्टर्स आणि प्रोड्युसर्स, दे वर सो अमेझिंग, आणि ते इतके कमाल होते, आणि त्यांनी इतकं सांभाळून घेतलं. म्हणजे हम्म. लिटरली मला असं वाटतं की माझ्या माझ्या ऍक्टिंगची आय थिंक प्रॅक्टिस झाली तेव्हा त्यांच्या बरोबर सगळी. सो ओव्हरऑल मस्त. पण अदरवाईज कॅमेरा फेस जेव्हा पहिल्यांदा केला होता तेव्हा जरा फारच सांगितलं ना, घरी जायचं होतं. ओके. सो तुला खूप जणांचे रिप्लाय येत आहेत की छान दिसतेस, आम्हाला तू खूप आवडतेस, बिग फॅन थँक्यू. वगैरे. थँक्यू सो मच. खूप थँक्यू, रिप्लाय थँक्यू. येत आहेत. जे जॉईन झालेत त्या सगळ्यांना हाय परत एकदा. असंच जॉईन राहा शेवटपर्यंत, एन्जॉय करा सेशन. आणि आपण आता एक पहिला गेम चालू करूया. गेम पहिला असा आहे, जो आहे की टंग ट्विस्टर. अरे यार. ओके. टंग ट्विस्टर मध्ये असं असणार आहे की मी तुला जो टंग ट्विस्टर देईल तो तुला 5 वेळा रिपीट करायचा आहे, 5 टाइम्स. ओके. आणि तो तुला फास्ट रिपीट करायचा आहे. जर ओके. तू अडखळलीस तर तुला पुढचा चान्स असणार आहे, म्हणजे तुला एकूण 3 चान्स आहेत, तू ते घेऊ शकतेस. आणि या टंग ट्विस्टर मधले जर तू 90 to 95% कव्हर केलेस तर तुला स्टार एंटरटेनमेंट्स कडून एक छोटस गिफ्टही असणार आहे. सो तुझं थोडस मधलं गेलं, तर त्यामुळे जर तू टंग ट्विस्टर म्हणाली असेल तर तू परत सांग मला. मला ऐकून नाही आला हो ते. हो, टंग ट्विस्टर नाही म्हणाले मी. हा. जर तू टंग ट्विस्टर 90 to 95% कव्हर केलंस त्यातलं, तर तुला स्टार एंटरटेनमेंट्स कडून एक छोटस गिफ्टही असणार आहे. ओ. सो ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. सो पहिला ओके. टंग ट्विस्टर देते. पहिला टंग ट्विस्टर असा आहे: पांडुरंग पाटलाचा 5वा पोरगा पप्पू. पांडुरंग पाटलाचा 5वा पोरगा पप्पू. येस, स्टार्ट करू. असं 5 वेळा करायचं. हा. ओके. हा. start. पांडुरंग पाटलाचा 5वा पोरगा पप्पू. 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 येस. क्या बात आहे. तू जेवढं तुला वाटत होतं तेवढं अजिबातच नाही. हो. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये खूप छान कम्प्लीट केलंयस.
सो कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि ये. दुसरा टंग ट्विस्टर आहे तुझ्यासाठी. दुसरा पण आहे? दुसरा अरे यार, येस. ओके ठीक आहे. अरे यार, हा. दुसरा दुसरा टंग ट्विस्टर आहे तुझ्यासाठी. शी सेल्स सी शेल्स. अरे यार, हा शाळेत होता. शिट. शी सेल्स सी शेल्स. ओके, आय ट्राय. हा, हे जरा अवघड आहे. ओके ओके ओके. स्टार्ट. शी सेल्स सी शेल्स. शी सेल्स सी शेल्स. शी सेल्स सी शेल्स. शी सेल्स शी सेल्स. ओ गॉड, गेलं. परत ओ गॉड. परत एकदा ओके. स्टार्ट. She sells seashells. She sells seashells. She sells seashells. She sells she चौथ्याला जातो यार. सो लास्ट चान्स तुझ्यासाठी. ओ गॉड. ओके क्या बात ओके आहे. ओके. ओके ओके कर कर. She sells seashells. Okay. She ओके sells. स्टार्ट. Okay. She sells seashells. 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 Yes. क्या बात आहे. झालेलं आहे कम्प्लीट फायनली. सो खूप छान खेळली आहेस तू फर्स्ट गेम. आणि तुला खूप सारे रिप्लायज येत आहेत परत परत. थँक्यू सो मच तुम्ही असे कमेंट करता आहात. Thank you guys. येस. ओके. सो असे जॉईन राहा, कारण पुढच्या गेम मध्ये तुमची मदत आम्हाला लागणार आहे. तुम्ही तिला हेल्प करू शकणार आहात ताईला. सो असे Oh. जॉईन राहा आमच्यासोबत. ओके. सो तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आहे ताई माझा. एखाद्या वेळेस तुझा एखादा सीन चालू आहे कोणत्याही पिक्चर मध्ये म्हणा किंवा सिरियल मध्ये म्हणा, आणि तुझा एखादा फंबल पडलाय, असं कधी झालंय का? हो. ऍक्च्युली असं झालंय. आत्ताच एक रिसेंटली एक चित्रपट केला, सर्व लाईन व्यस्त आहेत, जो बऱ्यापैकी आहे, आपल्या टीव्हीला लागतोय. तर त्याच्या हो हो. बिहाइंड द सीन्स मध्ये पण दिसतं. असा काहीतरी माझा डायलॉग होता की मी अशी एकदम तावातावाने समोर जाते आणि व्हॉट दिस यार, हे काही चालणार नाही हा, असा माझा खूप असा काहीतरी असा डायलॉग होता. आणि आपण आपल्या डायलॉगची वाट बघतो ना, की आता याच्यानंतर आपला डायलॉग आहे आणि याच्यानंतर आपल्याला इकडे जायचंय वगैरे वगैरे. तर ते जवळपास असं झालं की कुणाचा तरी डायलॉग झाला आणि मी सॉरी असं करून परत मागे आले. सो ते पण आहे बिहाइंड द सीन्स मध्ये, की सगळे हसलेत. सौरभ गोखले त्या सीन मध्ये आहे, स्मिता शेवाळे त्या सीन मध्ये, निथा शेट्टी त्या सीन मध्ये. तर ते त्या बिहाइंड द सीन्स त्या याच्यामध्ये आहे की मी अशी तावातावाने मी असा बोट वगैरे पण केलं आणि मी ब्लँक झाले कम्प्लीट. सो येस, बऱ्यापैकी खूपच तुझे आहेत तर असे फंबलचे किस्से तुझेही आहेत. ठीक आहे. चला, आपल्याला खूप रिप्लाय येतात. हाय हाय सगळ्यांना जे जॉईन झालेत आपल्यासोबत. असे हाय. जॉईन राहा. आपल्या पेजला फॉलो करा ज्यांनी फॉलो केलं नसेल. तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तुम्ही नक्की विचारू शकता, आपण ते विचारतोय. तुमचे प्रश्न नक्की आमच्यापर्यंत पोहोचू देत. येस. तोपर्यंत मी पुढचा प्रश्न विचारते. आई तू भय, शिव्या, फ्रेंडशिप अनलिमिटेड, निवडुंग, सर्व लाईन व्यस्त आहेत, लग्न मुबारक, रे राया, माकडाचं लगीन अशा अनेक पिक्चर मध्ये काम केलं आहेस. तर या सगळ्याचा एकंदरीत ह्या रुपेरी पडद्याचा अनुभव तुझा कसा होता? मला असं वाटतं की मला आयुष्यभर फिल्म्स मध्ये काम करायचंय, आयुष्यभर. म्हणजे माझे खूप मित्र आहेत जे मला म्हणतात की तू नाटक केलेलं नाहीयेस आणि तू नाटक करायला पाहिजे आणि नाटकात किक असते. आणि मला असं खूपदा असं झालं की मला फिल्म्स करायच्या आहेत, मला फिल्म्स मध्ये किक आहे. म्हणजे तो मोठा पडदा ही वेगळी गोष्ट, पण ती फिल्मची एक प्रोसेस असते. आपल्याला वेगवेगळे कॅरेक्टर्स परफॉर्म करायला लागतात. या चित्रपटांमधनं खूप गोष्टी शिकले मी आणि खूप चांगल्या चांगल्या आणि दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे या दरम्यान. सो म्हणजे द प्रोसेस हॅज बीन अमेझिंग. इतकं शिकायला मिळतं आणि अजूनही असं वाटतं की आपण शिकलेलो नाहीच.
नाहीच शिकलेलो, आपण कधी शिकूच शकत नाही कम्प्लिटली, असं मला वाटतं. सो प्रत्येक फिल्म, प्रत्येक वेब सिरीज म्हणा, वेब सिरीज हा असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे मला काम करायला प्रचंड मजा आली. ती फिल्मच आहे, फक्त ती डिवाइड करतात आणि ती आपल्यापर्यंत पोहोचवतात. सो तिथे कुठलीही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. तुम्ही तुमचे डायलॉग्स, तुम्हाला ती लिबर्टी असते, तुम्हाला जसे काय म्हणू शकतो आपण, जसं काम करायचंय. डिरेक्टर्सचा एक वेगळा टेक असतो, एक वेगळा अप्रोच असतो वेब सिरीज करताना किंवा फिल्म्स करताना. सो मला असं वाटतं की मला फिल्म्स मध्येच काम करायचंय किंवा वेब सिरीज, बट आय थिंक फिल्म्स माझं प्रेम आहे. जेव्हापासून मी फिल्म्स करायला लागले तेव्हा मला असं कळलं की हे आवडलंय आपल्याला खूप. क्या बात आहे. तर तुला अशाच अनेक फिल्म्स पुढे मिळत राहू. थँक्यू. आणि आपल्याला पहिला एक प्रश्न आलाय, तो मी वाचून दाखवते तुला. एकच मिनिट हा. खूप प्रश्न आहेत. सूरज विचारतो आहे की संस्कृती मराठी फेवरेट ऍक्टर करंट जनरेशन मध्ये कोण आहे? आय थिंक बरेच असे ऍक्टर्स आहेत आपल्या आता करंट जनरेशन मध्ये जे खूपच उत्तम कामं करतात. असं वाटतं, मी वैभव तत्ववादी बरोबर काम केलंय तर मला त्याचं काम खूप आवडतं. मी सिद्धार्थ चांदेकर बरोबर काम नाही केलेलं, पण सिद्धार्थ चांदेकर हा अतिशय चांगला ऍक्टर आहे. सो ही दोन नावं तर आहेच आहेत, पण आता मी काळे धंदेमध्ये शुभंकर तावडे याच्या बरोबर काम केलं, ओंकार राऊत बरोबर काम केलं. तर ही जी बरोबर. जनरेशन आहे त्यांच्याबरोबर खूपच मजा आली काम करताना. त्यामुळे ही जी यंग जनरेशन आहे किंवा ही जी जनरेशन आहे, ही जी आत्ताची जनरेशन, ती खूपच प्रॉमिसिंग आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं हे जे काही कलाकार आहेत ते खूपच उत्तम कामं करतात. वी हॅव इवन अमय वाघ त्या लिस्टमध्ये. सो या, हे ऍक्टर्स आहेत. येस. आणि दुसरा प्रश्न आहे ऋषिकेश शेलार यांच्याकडून. पिंजरा सिरियल मध्ये संस्कृती मला फार भावली होती, तेव्हा मी 8वी मध्ये होतो. ओके. आज मी तुला पाहिलं की ती शेलार वाड्यातील आनंदी आठवते. काय सांगशील पिंजराबद्दल? दॅट इज सो स्वीट. म्हणजे मला असं वाटतं हे प्रेम खूप महत्वाचं असतं. इतक्या वर्षांनंतर इतकी वर्ष आहेत आणि इतक्या वर्षांनंतर जर लोकांना ते आठवते, तुम्हाला त्यांचं कॅरेक्टर म्हणजे शेलार हे आडनाव सुद्धा आठवतंय, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही आमच्या टीम साठी खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं की माझी भूमिका लक्षात राहण्यामागचं कारणच हे होतं की आमची टीम उत्तम होती आणि माझी सिरियल उत्तम होती. सो मला असं वाटतं की मी कुठलंच वेगळं लॉन्चिंग मागितलं नसतं आयुष्यात देवाला, की मला याच्यापेक्षा काहीतरी भारी लॉन्चिंग दे, कारण का ते लॉन्चिंग अमेझिंग होतं. आणि त्यांना ते आठवतंय, विच इज सो स्वीट की तो 8वीत होता. विच इज सो सो स्वीट. थँक्यू सो मच. वैशाली म्हणून कमेंट करत आहेत की हाय संस्कृती, तू बॉलिवूड मध्ये का नाही ट्राय करत? कॉजेस तू परफेक्ट आहेस बॉलिवूड साठी आणि आम्हाला पाहायला आवडेल तुला बॉलिवूड मध्ये पण. ओके. Oh, that is so sweet. Thank you, वैशाली. Thank you so much. प्रयत्न चालू आहेत. फक्त ते कसं असतं की जोपर्यंत तो बिग ब्रेक लोकांसमोर येत नाही तोपर्यंत ते जरा सिक्रेट ठेवायचं असतं वैशाली. त्यामुळे मी त्याची वाट बघतेय. बट थँक्यू सो मच. तुला असं वाटतं, मी खरंच प्रयत्न करत राहीन. आणि थँक्यू सो मच अगेन वैशाली. येस, नक्की. आणि सगळ्यांनी असेच तुमचे प्रश्न असतील ते विचारत राहा, आपण विचारतो आहोत. आणि असेच जॉईन राहा शेवटपर्यंत आपल्यासोबत. या पिक्चर प्रमाणेच तू एक सिरीजही केली आहेस ज्याचं नाव आहे काळे धंदे. सो आमच्यासोबत शुभंकर तावडेचंही सेशन झालं आहे, लाईव्ह सेशन. त्याच्यासोबतही आम्ही बोलतो आहोत. तर तुझा कसा एक्सपिरियन्स होता या बद्दलचा? एकच आहे ना, ऋतुजा बागवे इथे. सो हाय ऋतुजा. हाय, हार्ट इमोजी तुला पण. काळे धंदे वेब सिरीज, जसं मी म्हणलं तसं. सो अंदाज येत नव्हता की वेब सिरीज मध्ये कसं काम करायचं, म्हणजे यांना अपेक्षित काय या सगळ्या दरम्यान. कसं असं सिरियल म्हणा किंवा कधी कधी चित्रपट, आपण यांना जरा, सिरियल तर नाहीच पण चित्रपटांमध्ये जरा एक ताबा असतो, रेस्ट्रिक्शन्स असतात आपल्या भाषेवर किंवा या सगळ्या गोष्टींवर, जे
वेब सिरीज मध्ये नाहीयेत, म्हणजे कोणतेच नाहीयेत. काळे ती खूप आत्ताच्या जनरेशनची आहे, आत्ताच्या जनरेशनला भावणारी सिरीज आहे, किंवा आत्ताची जनरेशन ज्याला रिलेट करू शकते अशी सिरीज आहे. सो एकतर मला माझ्या वाट्याला जे आलेलं कॅरेक्टर किमया, त्याच्या मी प्रेमात पडले होते मी वाचल्यावरच. तर त्यामुळे मला इतकी घाई होती ते सतत परफॉर्म करण्याची एका पॉइंटला, की मला असं झालं होतं की हे मला आलं पाहिजे, किंवा हे मला परफॉर्म करायचंय स्क्रीनवर. सो आमचा डिरेक्टर रामचंद्र गावकर तो अतिशय हुशार आहे, आणि आमचा रायटर अजय माने, हे दोघंही इतके हुशार आहेत, आणि ज्या पद्धतीने त्यांनी स्क्रिप्ट लिहिली होती, ज्या पद्धतीने त्यांनी डिरेक्ट केलं आणि त्या लोकांसमोर मांडलं, तर त्यामुळे ते तितकं व्यवस्थित गाजलं असं मला वाटतंय. सो लोकांना बेसिकली काळे धंदे हे ऐकूनच असं वाटायचं की काय असणार म्हणजे त्याच्यामागे, की तुम्ही काळे धंदेच दाखवणार. पण इट एंड्स ऑन अ व्हेरी डिफरंट नोट. काळे धंदे सुद्धा ते काही असं उगाच दाखवायचं म्हणून, किंवा त्याला काही स्टोरी नाहीये असं नाहीये. इट एंड्स ऑन अ व्हेरी पॉझिटिव्ह, आणि प्रीची नाहीये मुळात. सो मला खूपच मजा, म्हणजे अजून सुद्धा लोकांचे मेसेजेस येतात की काळे धंदे आम्ही बघितली, इट वॉज अमेझिंग, आणि कधी येणार आहे त्याचा सेकंड पार्ट. सो हे जरा फारच भारी वाटतं की लोकांना ते आवडलंय. क्या बात आहे. खूप छान वेब सिरीज आहे, आम्ही सगळ्यांनी बघितली आहे. बऱ्याचशा प्रेक्षकांनाही म्हणजे त्यांचेही रिप्लायज आले आहेत आपल्यासोबत की काळे धंदे खूप छान वगैरे. सो थँक्यू सो मच ज्यांनी रिप्लाय केला आहे त्यांना. आणि मी तुला थँक्यू. सांगू इच्छिते की तुझे 2 खूप मोठे फॅन्स आहेत की जे खूप आधीपासून आम्हाला सांगताहेत की संस्कृती ताईला एकदा लाईव्ह बोलवा. ओ सो मी हाऊ त्यांची नावं स्वीट. तुला इथे सांगते. त्यांची नावं आहेत दिनेश मस्के आणि सुशांत गावडे. सो हे खूप मोठे फॅन आहेत तुझे दोघं, जे सांगत होते की ताईला एकदा लाईव्ह बोलवा. थँक्यू दिनेश, आणि थँक्यू सुशांत. मी फायनली आली आहे, खूप कष्ट करून फायनली आपलं कनेक्ट झालंय वायफाय किंवा नेटवर्क म्हणूयात, कारण का वायफायचा काहीच संबंध नाहीये खरं. पण येस, थँक्यू, फायनली मी आली, आणि मलाही खूप आवडलं इथे यायला. येस, सो थँक्यू दोघांनाही. तुम्ही खूप आम्हाला सपोर्ट केलात. तुम्ही मोठे फॅन आहात. सो असेच राहा शेवटपर्यंत फॅन, आणि ताईला प्रत्येक ह्याच्यात सपोर्ट करत राहा. आपण आता एक दुसऱ्या गेम कडे वळूया. दुसरा गेम आपला असा असणार आहे मी तुला काही मूवीजचे डायलॉग सांगणार आहे. ओके. जे तुला ओळखायचं आहे की कोणत्या मूवी मधले आहेत. बापरे. पण मी जसं तुला मगाशी म्हटलं की आता जे आपल्याला बघता आहेत ते तुला ते ह्याच्यामध्ये मदत हेल्प करू करू शकतात. शकतात. बेस्ट बेस्ट बेस्ट. येस, सो मी तुला पहिला डायलॉग सांगते. रास्ते की परवाह करूंगा तो मंजिल बुरा मान जाएगी. हा पहिला डायलॉग आहे. जर कुणाला हे माहिती असेल आन्सर, तुम्ही प्लीज कमेंट मध्ये मेन्शन करू शकता, हेल्प करू शकता. परत एकदा सांगते. हिंट हिंट. रास्ते की परवाह करूंगा तो मंजिल बुरा मान जाएगी. जन्नत ये नाही. जवानी है दीवानी. नाही नाही. ओ शिट, माझी दीदी Yes. जॉईन झाली आणि तिने मला ये जवानी है दीवानी लिहिलं. दीदी व्हॉट द हेल. जन्नत. आता एकाने बरोबर आन्सर दिलेला आहे. येस. जन्नत. नाही नाही नाही. ओ शिट, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई. येस येस येस. ओ वन्स अपॉन टाइम थँक्यू. इन मुंबई. प्रमोदनी हे उत्तर दिलंय. सो प्रमोद, ये थँक्यू. वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई. येस, ज्यांनी पण आन्सर दिले आहेत, बरेच जण आन्सर देत आहेत. सो थँक्यू सो मच. तुम्ही असेच इन्व्हॉल्व राहा गेम मध्ये. अच्छा, बरेच जणांनी आणि दिलंय. थँक्यू सो मच सगळ्यांनी ज्यांनी कोणी दिलंय. सॉरी. दुसरा डायलॉग सांगते मी तुला. हा. दुसरा डायलॉग असा आहे. इश्क मेरी सेहत के लिए हानिकारक. अरे यार, इश्क आई एम सो बैड विद दिस सेहत यार. के लिए हानिकारक है. ज्यांना माहितीये त्यांनी प्लीज आन्सर द्या, सांगा आपल्याला. इश्क मेरी सेहत के लिए हानिकारक है.
प्रमोदचा ओ हाय सुनील काका हाय. अरे यार तू वो हे नाही देत आहे, हिंट पाहिजे ना यार. ये जवानी है दीवानी. येस करेक्ट. ये आपल्याला ये अगदी जवानी है दीवानी. आन्सर दिलेला आहे. 2 थँक्यू सो जणांनी. मच. या 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 या. येस आणि लास्ट डायलॉग तुझ्यासाठी जो तू ओळखशील आय गेस. सो लास्ट डायलॉग असा आहे तुझ्यासाठी की चांगल्या झाडावर नेहमी माकडच चढतात. अरे यार का असं म्हणली असेल तू की मला माहितीच असेल हे. अम, येस ज्यांना कोणाला माहितीये त्यांनी प्लीज सांगा. मी चांगल्या फेल आहे झाडावर यार. नेहमी माकडच. फेल आहे या गेम मध्ये. दुनियादारी. येस. आता आता माझ्या दुनिया बहिणीने करेक्ट आन्सर दिलाय. दुनियादारी. दुनियादारी मधला आहे हे. सो हा गेमही आपल्याला बरेच जणांनी हेल्प केलंय ह्या गेम मध्ये. येस येस येस. सगळ्यांना परत एकदा थँक्यू. आणि असेच इन्व्हॉल्व राहा. पुढच्या गेम मध्येही तुम्ही असेच इन्व्हॉल्व होऊ शकता. सो जॉईन राहा आपल्यासोबत. तोपर्यंत आपण क्वेश्चन्स विचारूया. तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तेही तुम्ही विचारू शकता. सो पुढचा क्वेश्चन आहे तुझ्यासाठी की मगाशी जसं आपलं बोलणं झालं की तुझी खूप गाजलेली सिरियल म्हणजे पिंजरा. तर ह्या पिंजराचा टोटली अनुभव तुझा कसा होता? पहिली सिरियल होती किंवा पहिलं काम होतं. हा अनुभव तुझा कसा होता? जसं मी म्हणलं ना की तुम्हाला टीम खूप उत्तम लागते काम करायला. कारण आपण दिवसातले 14-14, 15-15 तास त्यांच्याबरोबर घालवतो सिरियल करत असताना. सो ती हम्म. टीम खूप उत्तम लागते. तर मला असं वाटतं की ती टीमच इतकी अमेझिंग होती. सगळे दिग्गज कलाकार रॅदर गिरीश ओक, सुमुखी पेंडसे, सुनील तावडे, भार्गवी चिरमुले होती त्यात, किंवा सुप्रिया पाठारे, अतुल तोडणकर. सो विजय पटवर्धन. तर ही टीम मिळाला. हे सगळे जण एकत्र आले होते आणि त्यात मी कुठेतरी न्यू कमर आणि डेब्युटंट. तर ते जरा दडपण होतं या सगळ्या गोष्टींचं. पण जसं मी म्हणलं ना ती टीम हेच कारण आहे जर ती सिरियल गाजली असेल तर. सो आय थिंक माझा एक्सपिरियन्स अमेझिंग होता. भूषण वॉज अपोजिट मी ऍज अ मेल प्रोटॅगनिस्ट. तर त्यामुळे भूषण बरोबर काम करण्याचा अनुभव चांगला होता. सारा श्रवण होती त्यात, तिच्याबरोबर उत्तम काम झालं. सो ओव्हरऑल खूपच मजा आली. खूप वाईट वाटलं होतं जेव्हा सिरियल बंद झाली होती तेव्हा. म्हणजे रॅदर मला चांगलं आठवतं की ती सिरियल असं होतं की आम्ही घर सोडून जातो बेसिकली आणि कुठेतरी शिफ्ट होतो. सो मला चांगलं आठवतं की त्या सीनला मी इतकी रडले होते खरोखरची की मला कंट्रोलच होत नव्हतं. की सीन मध्ये जरी रडायचं नव्हतं तरी मी इतकी रडत होते की एका पॉइंटला मग मला डिरेक्टर म्हणाले की अगं हो म्हणजे एवढं नको काही. इतकी हुंदके देऊन देऊन रडत होते. इतकं मला म्हणजे असं वाईट वाटलं होतं. सो पिंजरा ही कायम लक्षात राहील. ते कॅरेक्टर कायम लक्षात राहील. आनंदी म्हणून खूपच मजा आली होती. आणि आय थिंक इट वॉज अ ग्रेट टीम विथ अ ग्रेट टीम एफर्ट. वा 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 क्या बात आहे. आणि सगळ्या प्रेक्षकांना अजूनही पिंजरा आठवते, लक्षात राहिलीये आणि खूप प्रेम देतात अजूनही लोक. सो येस. हाच सक्सेस आहे आय गेस या सिरियलचा. सूरज आपल्याला विचारतो आहे की युअर फेवरेट कॅरेक्टर फ्रॉम युअर वर्क. मी आनंदीचं नाव नाही येणार कारण आनंदी ही कायम माझी फेवरेट राहील आयुष्यभर. पण आता मी नाव घेईन ते किमयाचं. किमया जी काळेधंदेमध्ये होती, तर किमया ही अतिशय मला असं वाटतं प्रत्येक मुलगी तिच्याशी रिलेट करू शकत होती. मुळात किमया हे कॅरेक्टर माझ्यासारखं अजिबात नाही किंवा मी तिच्यासारखी अजिबात नाही. मी खूप जणांना असं सांगते, म्हणजे लोकांना असं वाटतं की तू पण अशीच असशील ना शिफुल अशी तावातावाने. तर मी अजिबातच अशी नाहीये रादर. मला चांगलं आठवतं की आमचं एक सीन आहे ज्याच्यामध्ये मी त्याची वाट बघत असते आणि तो कॅफेमध्ये येतो आणि मी त्याला खूप बोलते सगळ्यांच्यात कॅफेमध्ये आणि मी निघून जाते. आणि मला असं झालं, मी शुभंकरला पण आय थिंक म्हणलं होतं एकदा किंवा कुणाला तरी म्हणलं होतं की मी वाट बघेन त्याची, पण तो आल्यावर मी रडत घरी जाईन. मी काही बोलणार नाही, एक शब्द नाही बोलणार, मी रडत घरी जाईन.
कारण मी आय थिंक आता मीच इतक्या वेळा सगळ्यांना सांगितलं की मीच इतकी रडूबाई आहे, तर त्यामुळे मी अगदी रडत घरी गेले असते. मी असं सगळ्यांच्या समोर कुणाला बोलणं आणि इतकं भांडणं शक्यच नाहीये. तर त्यामुळे ती मजा अजून होती. तिला साकारणं किंवा ती काय बोलेल, कशी बोलेल, तिची बॉडी लँग्वेज काय असेल, या सगळ्या गोष्टी खूप वर्क केल्या होत्या. अगेन अमेझिंग टीम एफर्ट, सगळेच खूप उत्तम कलाकार, त्यामुळे एकमेकांना सांभाळून घेणारे. सो आय थिंक किमया सध्या फेवरेट आहे माझी. क्या बात आहे. सो इफ आय एम नॉट रॉंग, तू भरतनाट्यम डान्सर आहेस. येस. सो ऍक्टिंग बरोबरच तुझं डान्सचं ही वेगवेगळे पद्धतीचे शोज किंवा अनेक गोष्टी चालू आहेत, तर तुझ्या डान्सच्या करिअर बद्दल काय सांगशील? डान्स डान्स मला प्रचंड आवडतो आणि आय थिंक मी डान्स कधीच सोडू शकत नाही. डान्स मी जसं म्हणलं ना, मला अजून सुद्धा कोरिओग्राफी करायला खूप आवडते. माझी अशी खूप इच्छा आहे की माझी एखादी फ्रेंड असेल किंवा माझी एखादी ऍक्ट्रेस असेल जी उत्तम नाचते, तर तिला मला कधी कोरिओग्राफ करायचंय आणि तिला परफॉर्म करताना बघायचंय, असं माझी इच्छा आहे. सो डान्स इज इन द हार्ट आणि आय थिंक तो कधीच जाणार नाही. आता मला असं वाटलं तरी मी पटकन नाचू शकते. काहीतरी मी लावते, माझे बसलेले डान्सेस असतात त्यांनी एक्सरसाइजेस करते. सो त्यातल्या त्यात अगेन भरतनाट्यम हे माझं प्रेम आहे. म्हणजे सॅडली आजकाल कोणी इतकं क्लासिकल डान्सला तितकं फारसं प्राधान्य देत नाही आणि मला असं वाटतं त्याची गरज आहे. सो ते कुठेतरी मला त्याची थोडीशी खंत वाटते. पण कितीतरी अजून गुरु आहेत जे हे क्लासिकल डान्सेस काय म्हणतात त्याला जगत ठेवतात. म्हणजे दे हॅव बीन प्रॅक्टिसिंग इट सो वेल आणि कितीतरी कमाल. माझा गोल होता बेसिकली, पिंजरा जर झाली नसती तर कदाचित मी भरतनाट्यम मध्ये MA वगैरे केलं असतं असं मला वाटतंय. सो इतकं माझं प्रेम आहे भरतनाट्यमवर आणि मला अजूनही या डेटला भरतनाट्यम परफॉर्म करायला इतकं आवडतं. आय थिंक तो ट्रान्स आहे एका वेगळ्या प्रकारचा. आणि जर कोणी आता जे लाईव्ह बघतायत त्याच्यामध्ये जर कोणी भरतनाट्यम किंवा बेसिकली एक क्लासिकल डान्सर असेल तर त्यांना कळेल मी एक्झॅक्टली काय बोलतेय. सो डान्स हे पहिलं प्रेम. पहिलं प्रेम सॉरी. हाय निक निखिल. महाजन. हाय पियुष. हॅलो, हाय सगळ्यांना जे जॉईन झाले आहेत. असे जॉईन राहा शेवटपर्यंत आणि आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. ताई, डान्स वरून मला असं आठवलं की आय गेस गेल्या लॉकडाऊन मध्ये तुम्ही अनेक ऍक्ट्रेसेस मिळून तुम्ही एक व्हिडिओ बनवला होता, जो खूप छान होता आणि खूप व्हायरलही झाला होता. सो त्या व्हिडिओ बद्दल एखादा काही किस्सा असेल तर आम्हाला शेअर कर. ऐक खूप कष्ट घेतले होते आम्ही सगळ्यांनी. सो तो डान्स बसवला होता मी, कारण का सगळ्यांचं असं म्हणत असं सेमी क्लासिकल काहीतरी करूयात की, कारण का मृणालताई होती, मृणालताईचा बेस थोडा कथ्थकचा होता, सुखदा खांडकेकर तिचा बेस कथ्थकचा, भार्गवी चिरमुले तिचा भरतनाट्यमचा बेस, आणि समिताताई होती, मानसी जोशी होती. सो खूप कष्ट करून मग आम्ही ऍक्च्युली प्रॅक्टिस करायला लागलो होतो की असंच आपण एक्सरसाइज म्हणून एकत्र करायचं का, असा ग्रुप जमला होता आणि आम्ही दरवेळेस करायचो. सो कोणाची तरी अशी आयडिया होती की तुम्ही एखादं गाणं बसवा ना आणि ते शूट करा. तर ते शूट करा म्हणजे कसं शूट करणार. सो मी लिटरली जेव्हा कोरिओग्राफ केलं होतं गाणं तर तेव्हा कुठली लाईन कुणाला याचं अजूनही माझ्याकडे लिहिलेलं आहे की ही लाईन तिला द्यायची आहे, या 2 लाईन्स भार्गवी ताईला, या 2 लाईन्स समिता ताईला, इथे मृणालताईचा क्लोजअप लागणार, इथे माझा क्लोजअप लागणार, हा शॉट या अँगलने असा हलत शूट करायचा. हे सगळं ठरलेलं होतं की म्हणजे या सगळ्या माझ्यावर वैतागल्या होत्या की संस्कृती इथे शूट करायला नाहीये, तू कुठले हे शॉट सांगतेय. पण सगळ्या वैतागल्या होत्या, सगळ्यांना खूप मजाही आली होती कारण का आपापल्या घरी शूट केलंय आणि ते फुटेज एकत्र घेऊन आम्ही एडिट मध्ये ते एकत्र लावलंय. सो व्हॉट एव्हर इट इज, मज्जा आली होती पण जरा स्ट्रेसफुल होतं प्रकरण, कारण का काही ना काहीतरी थोडस नाही हे नको, मग हे अवघड जातंय आणि मग
ही लाईन नको वगैरे. तर सगळा असं खूप झालं. पण ओव्हरऑल आम्ही जी मजा केली आहे त्या दरम्यान, आणि लेजिट मला असं वाटतं की एक दिवस जेव्हा डान्स बसवून झाला होता ना, तेव्हा आम्ही प्रॅक्टिस केली होती. एक दिवस फक्त पॉलिशिंग साठी होता तो डान्स, आणि मग दुसऱ्या दिवशी कोण शूट करणार आहे, आज कोण शूट करतंय, मग मला लोक पाठवायचे हा शॉट बरोबर आहे का संस्कृती, कारण का माझी थोडी दहशत झाली होती की संस्कृतीला नाही आवडलं तर ती बोलेल. असं असं खूप सारं म्हणजे मी सगळ्यात लहान त्या ग्रुपमध्ये, आणि मी टीचर झाले होते सगळ्यांची. सो ते जरा मजेशीर होतं. खूपच मजा आली. पण कमाल आणि अमेझिंग व्हिडिओ झाला होता तो. हो, खूप खूपच छान झाला छान. होता. सो मला ते आता आठवलं पटकन डान्स वरून. सो हाय वरद, आता आपण माझा एक फ्रेंड आला. हाय वरद. हॅलो. सो आता आपण एक तिसरा गेम चालू करूया. हम्म. तिसरा गेम असा असणार आहे की मी तुला एक इंग्लिश वर्ड सांगेन, ज्या वर्डचं तू मराठी ट्रान्सलेशन करायचं आहे, हम्म. मराठी किंवा हिंदी, हम्म. आणि त्यापासून त्या ट्रान्सलेट झालेल्या शब्दापासून तुला मराठी किंवा हिंदी सेलिब्रिटीचं नाव सांगायचं आहे. मी तुला बापरे. एक्झाम्पल सांगते. मी बऱ्याच वेळेला तुझ्या नावाचा वापर करत असते या गेम मध्ये. सगळ्यात म्हणजे सुपर. मी सांगते की कल्चर, मी तुम्हाला वर्ड देते कल्चर. सो हा, कल्चर, मग लोक सांगतात संस्कृती, हा मग संस्कृती. संस्कृती बोलली. ओके. अच्छा. सो असा गेम असणार आहे. आणि ह्यामध्येही तुला आपले जे काही व्ह्युअर्स आहेत ते हेल्प करू शकणार आहेत. सो ओके. मगाच सारखी आताही हेल्प करा. ओके. हाय इन्व्हॉल्व पूर्वा. व्हा, हाय. एन्जॉय. सॉरी, बोल बोल. अगं सगळे फ्रेंड्स येतात खाली हाय हाय म्हणतात त्यामुळे. हा. सो पहिला वर्ड तुला मी देते. पहिला वर्ड आहे लँड. लँड ना. लँड येस. इज जमीन. तू लँड. त्याला काही समानार्थी शब्दही वापरू शकतेस लँड साठी. येस, तुम्हाला कोणाला माहिती असेल प्लीज लँड. कमेंट. येस, संदीप ने पृथ्वी. करेक्ट आन्सर दिलेला आहे. संदीप पाटील. येस, बरेच भूमी. जण. ओ वाव. हाय संदीप, थँक्यू. भूमी पेडणेकर. येस, सो पहिला आन्सर बरेच जणांनी दिले. भूमी पेडणेकर. येस, सगळ्यांनी दिलं. वाव, दॅट्स अमेझिंग. थँक्यू सो थँक्यू मच, गाईज. तुम्ही आन्सर दे. दुसरा वर्ड आहे तुझ्यासाठी. दुसरा वर्ड आहे डिरेक्शन. दिशा पटनी. येस, क्या बात है. स्टार्ट. वा, वा, वा. तिसरा दिशा आहे पटनी. गॉड. देवानंद. वा 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 वा. क्या बात. सो गाईज, तुम्ही मदत करू शकता, जे जॉईन आहेत तुम्ही हेल्प करू शकता. पण ताईने दोन पटकन आन्सर दिलेली आहेत. सो लास्ट वर्ड आहे तुझ्यासाठी. लास्ट वर्ड असा आहे नॉवेल. नॉवेल. येस, नॉवेल हा लास्ट वर्ड आहे तुझ्यासाठी. जर कोणाला माहिती असेल प्लीज कमेंट मध्ये नॉवेल. टाकू शकता. पुस्तक, किताब. ओ. कादंबरी कदम. येस. अनुष्कानी पहिला दिलाय, प्रशांतनी दिलाय. येस, वालावलकर. दॅट्स क्रेझी. येस, कादंबरी म्हणणार, कादंबरी थँक्यू कदम. सो ओके. मच. थँक्यू ओके, गाईज. ये. अनुष्का. अनुष्का थँक्यू. अनुष्का माझी बहीण आहे जिने आन्सर दिला आहे. थँक्यू अनुष्का. थँक्यू सो मच सगळ्यांना ज्यांनी आन्सर दिले आहेत. सो तुमचे जर काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता. आपलं सेशन थोडस संपत आलेलं आहे. सो जे जे क्वेश्चन्स असतील तुम्ही विचारा, आपण विचारतो आहोत. आणि आपल्या पेजला नक्की फॉलो करा जाऊन, कारण अजून बरेच सेशन्स आपले बाकी आहेत अनेक सेलिब्रिटींसोबत. सो तुम्ही ते एन्जॉय करू शकता, बघू शकता. आई, तुला माझा एक पुढचा प्रश्न असा आहे की काही मुली या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात, नव्याने सुरुवात करू इच्छितात, पण त्यांच्या घरातले किंवा त्या स्वतःही थोड्याशा घाबरलेल्या असतात किंवा काहीतरी गैरसमज असतात या क्षेत्राबद्दल. तर अशा मुलींसाठी तू काय सजेशन देशील? मला असं वाटतं की प्रत्येक
क्षेत्रात ना बरे वाईट लोक असतातच किंवा बऱ्या वाईट सिच्युएशन्स असतातच. अर्थात कधी हम्म. कधी मला असं वाटतं की फॅमिली सपोर्ट हा जितका इम्पॉर्टंट असतो तो तितका फारसा सहज मिळत नाही काही जणींना. खरं. मला फॉर्च्युनेटली फॅमिली सपोर्ट आहे आणि मला माहितीये की आई वडिलांना का थोडंसं धाकधूक वाटते मुलींना या क्षेत्रात पाठवण्याची. पण ते म्हणलं तरी मला असं वाटतं हे आपल्यावर असतं. आपण जर सरळ मार्गाने गेलो तर आपल्याला कुणीही फोर्स नाही करू शकत वाईट मार्गाला जाण्यासाठी. सो तुम्ही जेव्हा एखाद्या हम्म. क्षेत्रात येता तेव्हा तुम्ही तुमचा मार्ग निवडता. कुणीही तुम्हाला फोर्स करू शकत नाही. तुम्हाला काय हवंय, तुम्हाला कितपत हवंय. म्हणजे आय कॅन अंडरस्टँड बिंग अम्बिशियस, बट काही जणी ओव्हर अम्बिशियस असतात किंवा काही जण ओव्हर अम्बिशियस असतात, विच इज नॉट गुड. आणि मग त्यामुळे आपण नको त्या गोष्टींकडे जातो किंवा आपला कल तिकडे जातो, आपला वी लूज ट्रॅक. तर सगळ्यात महत्वाचं आधी सगळ्यांना ज्यांना कुणाला असं वाटतं की ऍक्टिंग किंवा बिईंग अन ऍक्ट्रेस, बिईंग अन ऍक्टर हे अतिशय सोपं आहे आणि आपणही ऍक्टिंग करू शकतो, तर हे मुळात आधी डोक्यातून काढून टाका. कारण का ऍक्टिंग पेक्षा माझ्या मते अवघड गोष्ट कुठलीही नाहीये. याचं कारण सुद्धा असं की आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला एखादा ऍक्टर किंवा आपल्याला एखादी ऍक्ट्रेस का आवडते, कारण ती जे काम करत असते ते इतकं रिअलिस्टिक वाटतं की आपल्याला वाटायला लागतं की हो यार, आपण पण हे कधी एक्सपिरियन्स केलंय. तर मला असं नेहमी वाटतं आणि मी नेहमी म्हणत असते की ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसेस हे त्यांच्या भावनांशी खेळत असतात. का तर ते स्क्रीनवर तितकं रिअलिस्टिक दिसावं. आणि भावनांशी खेळणं हे अतिशय अवघड आहे आणि खूप ट्रिकी बिझनेस आहे. त्याचा परिणामही होऊ शकतो कधी कधी, आणि जो होतो बऱ्याच जणांवर होतो. आता मला एक टॅक्टिक असं म्हणतात ऍक्टिंग मध्ये की स्विच ऑन स्विच ऑफ व्हायला पाहिजे, की एकदा हम्म. सीन मध्ये असं गेलं पाहिजे आणि सीन संपला की असं बाहेर आलं पाहिजे, जे मला अजूनही जमत नाही. सो मला एखादा रडका सीन असला तर मला त्या सीन मध्ये त्या सीनचा मूड घेण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि त्याच्यातून बाहेर यायला तर अजून वेळ लागतो. सो जेव्हा आपण फिलिंग्सशी खेळतो तर तेव्हा बेसिकली आपण आपल्या मेंटल हेल्थची किंवा आपल्या बेसिकली आपल्याला जे वाटतं त्याच्याशी खेळत असतो. सो ऍक्टिंग, जी माणसं आज आपण हॉलिवूड बघतो, आपण बॉलिवूड बघतो, जी माणसं उत्तम अभिनेते आहेत किंवा अभिनेत्री आहेत, त्यांना विचारा की ऍक्टिंग ही किती अवघड असते. आणि मला असं वाटतं आता सध्या इतका कॅज्युअल अप्रोच झाला या सगळ्या गोष्टींकडे की आम्ही पण होऊ शकतो ऍक्टर्स आणि आम्ही पण होऊ शकतो ऍक्ट्रेसेस. सी कसं आहे की ऍक्टर ऍक्ट्रेस व्हायला खूप कमी वेळ लागतो, पण ते टिकवून ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत आहे असं मला वाटतं. सो या ज्या नवीन येणाऱ्या मुली आहेत, तर माझं त्यांना एक म्हणणं असेल की सगळ्याचा अभ्यास करून या, आपल्याला एक्झॅक्टली काय करायचंय. कारण का फक्त ऍक्टर्स होणं किंवा ऍक्ट्रेसेस होणं इतका उद्देश नसू शकतो कुणाला. तुम्हाला डिरेक्शन मध्ये जायचं असेल तर प्लीज डिरेक्शन मध्ये जा. वी हॅव व्हेरी फ्यू फिमेल डिरेक्टर्स आणि वी नीड देम. येस. सो फिमेल डिरेक्टर्सची गरज आहे, फिमेल डीओपीची गरज आहे. सो जे कॅमेरामॅन असतात, सिनेमॅटोग्राफर्स असतात. सो आय थिंक या सगळ्या गोष्टी आहेत आपण कन्सिडर करूयात. आणि सगळ्यात आधी ज्या मुलींना असं वाटतं, मला माहितीये की आजकाल इतकं फॅड आहे, फिल्टर्सचं फॅड आहे, मेकअपचं फॅड आहे, आणि ज्या मुलींना असं सगळ्यांना वाटतं की आपण एका विशिष्ट पद्धतीने दिसलं पाहिजे ऍक्ट्रेस होण्यासाठी, हे प्रचंड चुकीचं आहे. हे खूप चुकीचं आहे. तुमच्यासारखे तुम्हीच असता आणि तुमच्यासारखं कुणीही या जगात दिसू शकत नाही. आणि जर तुम्ही दुसऱ्यासारखा बनण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सेम होऊन जाता आणि मग तुमची कॉपी असते, तुम्हाला रिप्लेस करायला कोणी असतं. त्यांच्या सावळ्या रंगाचा थोडासा कॉम्प्लेक्स असतो किंवा माझं हे छान नाहीये, माझं ते छान नाहीये, जे मला असं वाटतं खूप चुकीचं आहे. इम्परफेक्शन, मी नेहमी म्हणते, इम्परफेक्शन आर सो अट्रॅक्टिव्ह. म्हणजे परफेक्शन इतकं अट्रॅक्टिव्ह नसतं जितके इम्परफेक्शन अट्रॅक्टिव्ह असतात. सो मला असं वाटतं बी इम्परफेक्ट आणि जस्ट कीप वर्किंग हार्ड. कारण का कुठेच ऑनेस्टली कष्टाला तर कुठेच काहीच ऑप्शनच नाहीये.
खूप अभ्यास करा या गोष्टीचा आणि तयारीने या, कारण आता खूप स्कोप आहे, आता खूप प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत बडिंग ऍक्टर्स साठी. सो येस, आणि मला त्यातही मला असं सांगायचं की सगळ्यांना असं असतं की यार मी काय हिरो मटेरियल नाहीये, मला कसं अक्सेप्ट करणार, किंवा मी काही हिरोईन मटेरियल नाहीये, असं काहीही नसतं. तुमचं काम हे बोलतं आणि तेवढंच मॅटर करतं लिटरली, आणि हे आपण आता सगळीकडे बघतोय. सो जस्ट बी व्हेरी कॉन्फिडेंट, स्वतःवर विश्वास ठेवा, खूप कष्ट करण्याची तयारी ठेवा, अभ्यास करून सगळ्या गोष्टी करा, आणि येस, दॅट्स इट. ओके. सो सगळ्यांनी हे लक्षात ठेवा, आईने काय सांगितलं आहे. खूप छान सांगितलं आहेस ताई तू. थँक्यू सो मच. आणि जाता जाता मी तुला एक शेवटचा प्रश्न विचारते आहे की गेल्या लॉकडाऊन मध्ये आणि आत्ताही स्टार एंटरटेनमेंट आणि गणेश सोळंके, सुप्रिया रक्षे आणि आमची पूर्ण टीमच, आम्ही अनेक सेलिब्रिटींसोबत असे लाईव्ह सेशन्स घेतो आहे. तर या उपक्रमाबद्दल आणि आजच्या होस्टिंग बद्दल काय सांगशील? फर्स्ट ऑफ ऑल एक्स्ट्रीमली सॉरी, कारण का जो सुरुवातीचा ग्लिच झाला तो मला अजिबात आवडला, आणि मलाही असं झालं की अरे हे काय चाललंय, आणि शिट आपला वेळ चाललाय. बट ओव्हरऑल मला मजा आली. मला ऍक्च्युली फॅन्सशी इंटरॅक्ट करायला खूप आवडतं, मला खूपच आवडतं. येस, मला माहितीये की बरेच जण असे असतील पण तुम्ही आमच्याशी बोलत नाही किंवा आमचे प्रश्न घेत नाही, वॉट एव्हर, पण आय नो मला सगळ्यांना इतकंच सांगायचंय की तुमचे सगळे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचतात आणि फक्त त्याचा रिप्लाय करता येत नाही, पण तुमची दिलेली प्रत्येक कॉम्प्लिमेंट ही माझ्या लक्षात असते, मला ती खूप आवडते. म्हणजे लिटरली समजा मला डल वाटत असेल आणि मी तुमची एखादी कॉम्प्लिमेंट वाचली तर मला खूप आवडतं. सो माझं सगळ्या फॅन्सना हेच म्हणणं आहे की आय लव्ह यू, आणि असं नाहीये की माझं प्रेम नाहीये तुमच्यावर किंवा मी लक्ष देत नाही तर प्रेम नाहीये, कारण का कधी कधी शक्य होत नाही. पण दॅट बिंग सेड, खूप मजा आली, आपण खूप छान बोललो. गेम्स मला असं वाटलं एक जरी फेल झाला तरी बाकीचे जरा तरी आले मला, असं मला वाटतंय. तुझ्याशी गप्पा मारताना खूप छान वाटलं. तू खूपच गोड आहेस, मला खूप छान वाटलं, खूपच मजा आली. सो थँक्यू स्टार एंटरटेनमेंट ऑल्सो, आणि गणेशजी सुद्धा, सगळे की ज्यांनी मला बेसिकली बोलवलं, आणि आय एम सो ग्लॅड हे आपण केलं, कारण का ते जे फॅन्स आहेत बाकीचे सुद्धा, जे ज्यांनी खूप आग्रह केला होता, तर त्यांची फायनली आय थिंक मला असं वाटतं इच्छा पूर्ण झाली असेल, आणि मलाही खूप मस्त वाटलं, भारी वाटलं. ओके. सो जे जॉईन होते त्या सगळ्यांना थँक्यू, तुम्ही जॉईन झालात. सगळं एन्जॉय केलं सेशन, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचे मनापासून आभार. आणि ताई, तू आमच्यासोबत जॉईन झालीस वेळात वेळ काढून, सो तुलाही थँक्यू सो मच. आणि तुझ्या पुढच्या सगळ्या करिअरसाठी आमच्या सगळ्यांकडून ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके. सो बाय बाय ताई. बाय. थँक्यू परत एक तू आमच्यासोबत जॉईन झालीस. थँक्यू सो मच. येस. थँक्यू सगळ्यांना. बाय. खूपच मजा आली मला तुमच्याशी बोलून, आणि फॅन्सला सुद्धा आय लव्ह यू गाईज सो मच, आणि प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या, प्लीज घराबाहेर पडू नका.